नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डहाणूमधील गंजाड गणेशबाग येथे भूसंपादन प्रक्रियेत राडा। पालघर जिल्ह्यात अनेक प्रकल्पाचे काम सुरू असून मुंबई बडोदरा एक्सप्रेसवेचे काम जोरात सुरू आहे। या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घरे गेलेली आहेत। याचा प्रकल्प बाधितांना मोबदला सुद्धा मिळाला आहे। अजूनही काही प्रकल्प बाधितांच्या समस्या आहेत। डहाणूमधील गंजाड गणेशबाग येथे मुंबई वडोदरा मार्गाचे काम सुरू असून या मार्गात गणेशबाग येथे या मार्गात अजून 2 घरे येत होती। त्यामुळे दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान घराचा ताबा घेण्यासाठी पोलीस बंदोबस्तात महामार्गात येणारी घरे तोडण्याचे काम चालू होते। यावेळी सदर घर मालक व पोलीस प्रशासन तसेच मुंबई वडोदरा एक्सप्रेसचे काम करणारे RKC कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली। यात डहाणू पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्या डोक्याला मार बसला असून त्यामुळे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 3 प्रकल्प बाधित महिलांना अटक केली असून सदर घटनेची माहिती डहाणूचे आमदार निकोले तसेच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व प्रकल्प बाधितांवर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आश्वासन दिले। डहाणू प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। कालच्या दिवशी गंजाड गणेशबाग येथे बडोदरा सुपरफास्ट हायवेमध्ये जे घर मध्ये येत होतं त्या घराचा मोबदला न देता प्रशासनाने हे घर तोडलेलं आहे। भास्कर अर्जुन पराड असं त्या घरमालकाचं नाव आहे। आता तुमच्या निदर्शनास देतो की हे 2008ची ही त्याची घरपट्टी आहे आणि हे त्याचं घर आहे। म्हणजे असं नाही आहे की ते काहीतरी गेल्या एक 4-5 महिन्यामध्ये बांधलं किंवा 1-2 वर्षामध्ये बांधलं हे घर, अशा प्रकारचे हे घर नाही आहे। तर हे घर त्यांचं जुनं आहे। हे त्यांच्या इथे सर्व संडास बाथरूम वगैरे सर्व आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना ह्या घराचं मूल्यांकन जे आहे त्याचीसुद्धा इथे त्यांना ही नोटीस आलेली आहे आणि अशा प्रकारचे सर्व पुरावा असताना सुद्धा कालच्या दिवशी हे सर्व त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचं घर हे अचानक तोडण्यात आलं कोणत्याही प्रकारची नोटीस न देता। खरं म्हणजे 2023 मध्ये अशाच प्रकारची घटना ही धानोरी येथे घडली होती। तिथे सुद्धा 4 घरं होती। ह्या 4 घरातील सर्व मुलांना तिथल्या महिलांना अतिशय अमानवीयरित्या असं एक त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। त्यांना जमिनीवर असं खर्चाटत नेऊन त्यांना काढण्यात आलं होतं। अशा प्रकारची घटना तेव्हाच घडली होती आणि संपूर्ण हा पालघर जिल्ह्यातला आदिवासी बांधव हा अगदी पेटून उठला होता। तशाच प्रकारची घटना ही इथे घडलेली आहे, म्हणजे त्याची पुनरावृत्तीच अशी झालेली आहे असं म्हणावं लागेल। आणि प्रशासन खूप अगदी निडरपणे अन्याय करतो ह्या भागामध्ये। आता खरं म्हणजे लोकांनी एवढा विरोध ठेवलेला नाही आहे की बाबा ठीक आहे हा इकडनं देशाच्या विकासासाठी होत असेल प्रकल्प तर होऊ द्या, परंतु त्यांची जी घेतलेली संपादित झालेली जागा आहे किंवा त्यांचं येणारं मध्ये जे घर आहे त्या रस्त्यामध्ये त्याचा मोबदला तर किमान हा दिला पाहिजे। ह्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी हा पाठपुरावा केलेला आहे। अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सांगितलेलं आहे की लोकांवर तुम्ही अन्याय करू नका। पूर्वी लोकांचा खूप विरोध होता खरं म्हणजे ह्या प्रकल्पाला की हा प्रकल्प होऊ देणार नाही, परंतु तरीसुद्धा हा शासनाने केलेला आहे प्रकल्प। ठीक आहे, आता लोकांनी त्याला थोडीशी संमती दिली की बाबा ठीक आहे आता प्रकल्प होतोय तर होऊ द्या, परंतु आमची जी काही जमीन किंवा घर जे जात आहे त्याचा मोबदला दिला पाहिजे। हा दिलेला नाही आणि काल ही मोबदला न देता त्यांचं घर तोडण्यात आलेलं आहे। त्यांचं कुटुंब हे इथे आहे। कुटुंब धारकाचं नाव आहे भास्कर अर्जुन पराड असे ह्या घरमालकाचं नाव आहे आणि हे घर काल तोडण्यात आलं। तर एक ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी एक मागणी अशी असेल की हे जे व्हॅल्युएशन त्यांना दिलेले घराचे आहे त्याच्याप्रमाणे त्यांना मोबदला दिला पाहिजे आणि त्यांची जे आज सर्व तुम्ही हे सर्व JCB आणून सर्व पोलीस प्रशासन घेऊन त्यांच्या घरातलं जे सामान होतं ते सर्व सामान त्याची मोडतोड करण्यात आलेले आहे। तर ते सामानाचे पण ज्या पद्धतीने त्याचा पुन्हा सर्वे व्हावा आणि ज्या पद्धतीने ते घरमालक त्यांची जी घरमालकीन आहे ते सांगतील की एवढं माझे सामान होतं त्याची सर्व तोडमोड झालेली आहे, तर त्याच्यासुद्धा जे असेल ते व्हॅल्युएशन करून त्याचासुद्धा मोबदला दिला पाहिजे आणि त्यांना नक्कीच हा न्याय मिळाला पाहिजे। त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व इथे उपस्थित सर्व कार्यकर्ते ह्या भागातले ग्रामस्थ आणि एक आमदार म्हणून त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत। त्यांना मोबदला आम्ही देण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करूया। प्रशासनाला त्यांच्या दरबारी जाऊन आणि त्यांना मोबदला मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही नक्कीच करूया। 2023 मध्ये जो धानोरीमध्ये अशाच प्रकारचा जो प्रकार घडला होता आणि त्यावेळेस आम्ही ह्या पालघर जिल्ह्यातले सर्व विधानसभा सदस्य आणि जिल्हा परिषदचे जे काही जिल्हाध्यक्ष अशा अनेक लोकांनी आम्ही मागणी केली होती की अशा प्रकारचं जे कृत्य केलेलं आहे महिलांना
जमिनीवरून असं खर्चाटत नेलेलं आहे, घरातून बाहेर काढलेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारचं पत्र त्यावेळेस आम्ही सर्व आमदार महोदयांनी ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलं होतं. आणि त्यावेळेस तसं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की नक्कीच त्यांची आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु आजतागायत त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि पुन्हा तशाच प्रकारची घटना ही गंजाड येथे घडलेली आहे. तर आमची मागणी तशीच राहील की आता ज्या पद्धतीने हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे किंवा जे महसूल अधिकारी जे असतील ह्या घटनेशी संबंधित, तर त्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला खोटी आश्वासनं न देता त्यांच्यावर योग्य ती कारवाई ही झाली पाहिजे.